हॅलो, आज आपण बघूयात मटर पनीर मसाला थोडा आपल्या स्टाईलने. कढई घेतली आहे, त्यात 1 ते 2 चमचे तेल घेतलं आहे, त्यात जिरं टाकलं आहे, 2 हिरव्या वेलच्या टाकल्या आहेत, लवंग टाकले आहेत 2 ते 3, 4 ते 5 काळी मिरी टाकली आहे, 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या टाकल्या आहेत, 1 इंच आलं टाकलं आहे, दालचिनीचा तुकडा टाकला आहे, 2 मोठे कांदे बारीक उभे चिरून टाकले आहेत आणि कांदे आपल्याला हाय फ्लेमवर फ्राय करायचा आहे. कांदा मस्त फ्राय झाला की त्यात 1 हिरवी मिरची टाकली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून हिरवी मिरची कमी जास्त करू शकता. मी 1च टाकले. त्याच्यानंतर 4 छोटे टोमॅटो कापून टाकलेत, कोथिंबीर टाकले, मी तमालपत्र विसरली होती ते टाकले, 8 ते 10 भिजवलेले काजू टाकले. टोमॅटो मस्त नरम होईपर्यंत आपल्याला हे सगळं शिजवून घ्यायचं आहे. झाकण ठेवून 10 मिनटं तरी शिजवून घ्यायचं आहे. थंड झालं की मिक्सरला मस्त पेस्ट करून घ्यायची आहे. कढईमध्ये तेल टाकून मस्त पनीर फ्राय करून घेतलेत. मटार मी वेगळे बॉईल करून घेतले होते. नंतर केलेली जी पेस्ट होती ती तेलामध्ये टाकायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला आवडेल तसं तिखट, चवीनुसार मीठ, हळद, धना पावडर, किचन किंग मसाला, पनीर मसाला हे सगळं मसाले टाकून घ्यायचे. कसुरी मेथी टाकायचे आणि चवीनुसार थोडीशी चिमूटभर साखर टाकायचे टेस्ट बॅलन्स करायला. आणि ही ग्रेव्ही आपल्याला मस्त परतवून घ्यायची. झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं परतवायची. मध्ये मध्ये ग्रेव्ही आपण हलवत राहायची, कारण आपण काजू टाकले तर ग्रेव्ही चिपकू शकते. त्याच्यामुळे 10 ते 15 मिनटं ग्रेव्ही मस्त फ्राय केल्यावर ग्रेव्हीला मस्त तेल सुटतं. नंतर आपल्याला लागेल तसं पाणी टाकायचं. ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी तशी ठेवायची आहे. नंतर आपण जे पनीर आणि मटार घेतले होते ते त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि मस्त 1 उकळी आणून द्यायची आहे भाजीला. आणि आपली मटर पनीर मसाला रेडी आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून वरनं सर्व करायचं आहे. अशी भाजी तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे मला नक्की सांगा.